गुड मॉर्निंग. नमस्कार. मी तुषार देशमुख. आजच्या झूम सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा एक स्पेशल विषय आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा व्यवसाय सुरू केल्यानंतर बायर सोबत कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचे आणि एक्झॅक्ट आपला बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. तर त्या गोष्टी आपण जरा समजून घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. पुढचे 1 तास आपण खूप अटेंटिव्ह राहायचंय आणि सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सो पुन्हा एकदा आपलं आजच्या या सेशनमध्ये आपलं स्वागत करतो. मला तुम्हाला काही बेसिक क्वेशन विचारायचे आहेत, की गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यांपासून आणि गेल्या काही अनेक वर्षापासून बऱ्याच लोकांनी ठरवून ठेवले, की मला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट व्यवसाय करायचा आहे. पण एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग घेतलं 2 किंवा 3 दिवसाचं किंवा ऑनलाईन, ऑफलाईन कुठेतरी ट्रेनिंग घेतलं आणि आजही आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट हा बिझनेस चालू झालेला नाही. तर त्याच्यामागचं रिझन काय असू शकतं? काय कारण असू शकतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट हा झाला नाही किंवा एखादा ट्रेड झाला आणि परत आपण थांबलो. तर असे याच्या मागचं कारण काय असू शकतं? काय रिझन असू शकतं? हे आपण कधी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा केला नसेल. तर आपण ते जरा जाणून घेऊया. तर मला बेसिक क्वेशन आहे, की याआधी तुम्ही एक्सपोर्ट केला आहे का? किंवा करत आहात का? कारण की ज्यांनी आधी एक्सपोर्ट केलेलं आहे आणि जे करतायत यांचे चॅलेंजेस हे डे टू डेचे वेगवेगळे असतात. ज्यांनी अगदी एक्सपोर्ट केलाच नाहीये, फक्त विचार केला, कुठेतरी बेसिक सुरुवात केली आणि थांबलेत. तर यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. म्हणून मी हा याच्या आधी विचारलं होतं आपल्याला, की तुम्ही आधी एक्सपोर्ट केला आहे का? याच्यातले काही बरेच लोकं आज आहेत, की त्यांनी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे किंवा ते 1-2 शिपमेंट केले आणि ते परत थांबले. हं. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक्सपोर्ट करायचं कधी ठरवलं? मे बी 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले. मग असं काय गोष्ट आहे, की ज्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट झाला नाही? तर हे समजून घेणं खूप इम्पोर्टंट आहे. तर बरेच लोकं म्हणतात, की ऑलरेडी झालेलं आहे. काही लोकांनी म्हटलं, की मी सुरुवात केली पण मध्येच थांबलो. तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. आपली जी तयारी आहे, आपलं जे प्रिपरेशन ज्या लेव्हलला पाहिजे, आपल्याला जी एक्स्पेक्टेशन आहे, तर त्या लेव्हलची आपली तयारी नसल्यामुळे आपण मागे पडतोय. तर ते म्हणजेच एफर्ट्स म्हणजे मेहनत, म्हणजेच प्रिपरेशन, आपली तयारी कुठेतरी कमी पडते. मग आपण मेहनत किती घेतो? आपल्याला जे अपेक्षित यश पाहिजे, त्या फील्डमध्ये एक्स्पेक्टेशन आहे, तर त्याच्या अगेन्स्ट आपण किती मेहनत घेतो किंवा आपण त्याला किती वेळ देतो, त्याच्यासाठी किती इन्व्हेस्ट करतो. मग तो वेळ असेल, पैसा असेल किंवा आपली मेहनत असेल. तर ह्या गोष्टी आपण किती इन्व्हेस्ट करतो हे खूप इम्पोर्टंट आहे. बरेच लोकं मला सांगतात, की "सर मी 1 तास किंवा 2 तास देतो." तर 1 ते 2 तास दिल्यानंतर आपल्याला अपेक्षा खूप असते, की एक्सपोर्ट-इम्पोर्ट बिझनेसमधून मला लाखो रुपये, करोड रुपये अर्निंग पाहिजे आणि मी दिवसातनं फक्त 1 ते 2 तास देऊ शकतो किंवा काही लोकं म्हणतात, "मी आठवड्यातून देतो." काही लोकं म्हणतात, की मला माझ्या जसा वेळ मिळाला तसा मी वेळ देतो सर्चिंग करायला. तर तशाने आपल्याला रिझल्ट येतील का? तर नाही. काही लोकं म्हणतात, "सर माझ्याकडे फक्त बेसिक अमाउंट आहे, की ₹10,000 किंवा ₹1,00,000 50,000 आहेत आणि याच्यात मला एक्सपोर्ट करायचं आहे." तो त्या लेव्हलला होईल का? तर त्या लेव्हलला होणार नाही. बऱ्याच वेळेस सोशल मीडियावरती असं सांगितलं जातं, की अगदी तुम्ही 10,000त पण 20,000त तुम्ही एक्सपोर्ट-इम्पोर्ट बिझनेस चालू करू शकता. पण ॲक्चुअल ही रिॲलिटी नाहीये. कारण की एक्सपोर्ट-इम्पोर्टचे डॉक्युमेंट्स काढायला ₹30,000 ते ₹40,000 लागतात. अकाउंट ओपनिंगला ₹10,000 बेसिक अकाउंट ओपन करायला लागतात. तर कशा पद्धतीने 10,000 त व्यवसाय चालू होऊ शकतो? ठीक आहे. तर हे फक्त पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे, पण रिॲलिटी खूप वेगळी आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावरती आपण एफर्ट्स किती घेतो? ती गोष्ट तर करण्यासाठी त्याच्या मागे आपण प्रिपरेशन किती करतो? तर 5% ते 10% जर आपण त्याच्यावरती एफर्ट्स करत असाल, मेहनत घेत असाल आणि आपल्याला अपेक्षा आहे की 100% रिझल्ट आला पाहिजे. कसं पॉसिबल आहे? जर आपल्याला 100% रिझल्ट्स पाहिजे असतील, तर आपल्याला 200% वेळ देण्याची इन्व्हेस्टमेंट आणि मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. पण ती राइट वेळेस आणि राइट डायरेक्शनला असणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो? तर सर्वात महत्त्वाचं, की जे लोकं ह्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत, जे चांगल्या पद्धतीने काम करतायत, डेली वर्कआउट करतायत, तर त्यांच्या संपर्कात येऊन, त्यांचं गाईडन्स घेऊन आपण काय करू शकतो? हा याच्यासाठी बेस्ट पर्याय. नो डाउट तुम्ही दिवसातनं 1 तास, 2 तास द्या, पण तो रेग्युलर द्या. छोट्या अमाउंटपासून सुरुवात केली, नो प्रॉब्लेम. पण तुमचे इथे जे एफर्ट्स आहेत, त्या व्यक्तीने जर 200% एफर्ट्स लावून त्याचं
काम जे आहे ते एक्सपोर्ट सक्सेस केलाय, तर त्याच्या गायडन्सने तुमचे 10 ते 20% जरी एफर्ट्स लावले, तर त्याच्या गायडन्सने तुमचे 100% काम हे पॉसिबल आहे. तर अशाच पद्धतीने मी स्वतः मागच्या 5 वर्षापूर्वी सुरुवात केली. सुरुवातीचे 1 ते 1.5 वर्ष फक्त मी माझ्या पद्धतीने काम करत होतो. तर माझी पण 1 ते 1.5 वर्ष सुरुवात थोडी लेट झाली आणि नंतर लक्षात आलं, की आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे. तर एखादा जो एक्सपिरियन्स होल्डर व्यक्ती, जो अनुभवी व्यक्ती, जो प्रत्यक्षात डे टू डे काम करतोय, फक्त शिकवत नाही, तर तो प्रत्यक्षात काम करतोय त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, इन्व्हॉल्व आहे. तर अशा व्यक्तीसोबत जर आपण कामाला सुरुवात केली किंवा त्यांचं गाईडन्स घेतलं, तर नक्कीच आपण 100% रिझल्ट हे घेऊ शकतो. मग याची सुरुवात आम्ही केली आणि त्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात महत्त्वाचं आपला जो फोकस आहे, तो अगदी क्लिअर असला पाहिजे, की एक्झॅक्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे, की मला काय करायचंय? मला जर एक्सपोर्ट करायचंय, तर कुठल्या कंट्रीमध्ये करायचं, कुठल्या प्रॉडक्ट सोबत करायचं, कुठल्या क्लायंट सोबत करायचं, हे अगदी क्लिअर असला पाहिजे आपला फोकस. आणि आपला फोकस जर क्लिअर असेल, फोकस ओरिएंटेड जर आपण काम करत असाल, तर नक्कीच आपल्याला रिझल्ट हे 100% मिळणार आहेत. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला अजून काय करावं लागेल? फोकस सोबत आपल्याला काय करावं लागेल? तर नेटवर्किंग करावं लागेल. नेटवर्किंग म्हणजे काय? आपल्या फील्डमध्ये जे पण काही लोक आहेत, जे सक्सेसफुल लोक आहेत किंवा जे ते आपल्या प्रॉडक्टमध्ये काम करतायत, जे सप्लायर असतील, जे लोक त्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला कनेक्ट करावं लागेल. त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट्स वाढवावे लागतील आणि कॉन्टॅक्ट्स वाढल्यानंतर त्यांच्यासोबत चांगले बिझनेस रिलेशन डेव्हलप करावं लागतील आणि जर आपले चांगले कॉन्टॅक्ट्स आणि चांगले बिझनेस रिलेशन आपले डेव्हलप झाले, तर आपण चांगल्या पद्धतीने बिझनेस हा डेव्हलप करू शकतो. तर ह्या गोष्टी मागच्या 4 वर्षापासून आम्ही करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालंय. तर मी तुषार देशमुख लास्ट 5 इयर्स एक्सपोर्ट-इम्पोर्ट या ॲक्टिव्हिटीमध्ये फुल फ्लेशमध्ये वर्कआउट करतोय. यामध्ये प्रॅक्टिकली जर काम शिकायचं असेल, तर मी ग्राउंड लेव्हलला म्हणजे अगदी इव्हन पॅक हाऊसमध्ये, कोल्ड स्टोरेजमध्ये स्वतः जाऊन ज्या ठिकाणी माझी पॅकेजिंग होते, तर ते मी प्रत्यक्षात लेबरकडून, त्याच्यानंतर लोडिंग करणाऱ्या लोकांकडून, कंटेनरचा ड्रायव्हर असेल, यांच्याकडून संपूर्ण डिटेल प्रॅक्टिकली माहिती घेतली. कारण की ते लोकं डेली ते काम करतात आणि ते एवढे एक्सपर्ट झालेत त्या कामामध्ये, की ते अगदी त्यांचं एज्युकेशन नसेल, त्यांनी कुठे ट्रेनिंग घेतलं नसेल, पण ते त्यांचं काम जे आहे ते परफेक्ट आपल्याला सांगतात. तर हे थोडं समजून घेणं खूप इम्पोर्टंट आहे आणि मी तशीच सुरुवात केली, की प्रॅक्टिकली ज्या ठिकाणी माझं स्टफिंग होतंय किंवा ज्या ठिकाणी सॉर्टिंग, ग्रेडिंग होते, तर तिथे मी प्रॅक्टिकली जाऊन त्या लोकांकडून सगळं शिकलो आणि त्या वेळेने जर केल्यामुळे आपल्याला एक प्रॅक्टिकल अनुभव ह्या आपल्या कामाचा येत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण काम चालू करू शकतो. रिसेंटली आम्ही आमच्या 3 फर्म आहेत. एक शिवम फार्म ही प्रोप्रायटरशिप फर्म आहे, जी ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट सप्लायमध्ये काम करते एक्सपोर्टर लोकांना. शिवम कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही बिझनेस कन्सल्टन्सी आणि एक्सपोर्टचं कन्सल्टन्सीमध्ये काम करते. यामध्ये आम्ही तुम्हाला लागणारे बिझनेससाठी सर्टिफिकेशन असतील, एक्सपोर्ट इम्पोर्टचे लायसन्सेस असतील, सी सर्व्हिसेस असतील, त्याच्यानंतर आफ्टर शिपमेंट जे काही सर्व्हिसेस असतील, तर त्या सर्व्हिसेस अगदी कॉम्पिटिटिव्ह प्राईसला आणि अगदी ट्रान्सपरंटली ह्या प्रोव्हाईड करत असतो. त्याच्यानंतर स्टडी टूर असतील, प्रॅक्टिकली फील्ड व्हिजिट असतील, ह्या सगळ्या ऑर्गनाइज शिवम कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या फर्मच्या अंतर्गत होतात. आणि आमची अजून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी फार्मेक्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नावाने ती एफ-पी-ओ आहे. तर ती एफ-पी-ओ या माध्यमातून एक्सपोर्ट हे करत असते. बेसिकली आम्ही ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट आणि फ्रुट्स व्हेजिटेबल्समध्ये सध्या काम करतोय आणि डिहायड्रेटेड प्रॉडक्टमध्ये जस्ट आम्ही डोमेस्टिक लेव्हलला एक काम चालू केलेलं आहे. तर ह्या 3 ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने 4 वर्षात आम्ही काम डेव्हलप केलेलं आहे. तर हाच लोकांना, नवीन लोकांना जे एक्सपोर्ट-इम्पोर्टमध्ये सुरुवात करू इच्छितात, त्यांना इव्हन तुमचं प्रॉडक्ट काही असू शकतं, पण त्याच्या मॅक्सिमम प्रोसेस या सेम आहेत. बायर फाइंडिंगची प्रोसेस सेम आहे. कंट्री टार्गेट कुठली करायची, मार्केटिंगची प्रोसेस ही सेम आहे. फक्त तुमचं प्रॉडक्ट वाईज पॅकेजिंग आणि थोडे सर्टिफिकेशन चेंज होतात. पण ओव्हरऑल प्रोसेस ही तुम्ही जर समजून घेतली, तर त्या चांगल्या पद्धतीने आपण काम हे करू शकतो. तर कंटेनरचं स्टफिंग असेल, जनरली मी नाशिक बेसमधून आहे आणि मॅक्सिमम लोकं हे नाशिकमधून ज्यावेळेस एक्सपोर्ट-इम्पोर्टला सुरुवात करतात, तर त्यांचं फर्स्ट प्रॉडक्ट असतं ओनियन मॅक्सिमम लोकांचं. माझी पण तशीच काही सुरुवात झाली 4 वर्षापूर्वी आणि आम्ही ओनियनपासून सुरुवात केली आणि आपण डायरेक्ट टार्गेट करतो गल्फमध्ये. गल्फमध्ये म्हटलं तर दुबई. मॅक्सिमम लोकांची सुरुवात ही होते. पण काम चालू केल्यानंतर ॲक्चुअल आपल्याला लक्षात येतं, की दुबई मार्केट किती व्होलाटाईल आहे, की त्या ठिकाणी पेमेंट टर्म्स काय आहेत, त्या ठिकाणी बायरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, ह्या खूप वेगळ्या आहेत.
आणि त्या ठिकाणी आपले नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, बेसिकली नवीन लोकांचे. ठीक आहे. तर ह्या ट्रॅपमध्ये आपण अडकण्यापेक्षा आपण सुरुवातच वेगळ्या पद्धतीने केली, तर आपण ह्या ट्रॅपमध्ये किंवा नुकसानीपासून वाचू शकतो. ते कसं मी ते पुढे सांगतो. तर डिहायड्रेशन प्रॉडक्टमध्ये आम्ही काम करतोय. जवळपास 22 प्रकारचे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स असतील, टोमॅटो असतील, चिली असेल, रॉ बनाना असेल, त्याच्यानंतर पालक असेल, मेथी असेल, लीफी व्हेजिटेबल्स हे सुद्धा डिहायड्रेट करून त्याचं मार्केटिंग प्रमोशन आम्ही करतोय. सध्या डोमेस्टिकमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज होतो खूप मोठ्या प्रमाणात आणि एक्सपोर्टला पण त्याची खूप डिमांड आहे. तर हे सगळं करताना आपल्या फील्डशी ज्या गोष्टी रिलेटेड आहेत, या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली जर व्हिजिट केल्या आणि त्या प्रत्यक्षात समजून घेतल्या काम चालू करण्याच्या आधी, तर एक्झॅक्ट आपल्याला एक रोड मॅप मिळतो, की आपल्याला कशा पद्धतीने जायचंय. तर ते खूप ईझी होतं आणि अशाच कन्सेप्टवरती आम्ही पोर्टचे जी व्हिजिट असेल, आपल्या मुंबईला जे-एन-पी-टी आहे, नावाशेवा पोर्ट. तर त्या ठिकाणी आम्ही स्टडी टूर आयोजित केला, की त्या ठिकाणी अभ्यास दौरा व्हिजिट केला. सी-एफ-एस असेल, तिथे व्हिजिट केली. अपेडा ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ज्याला आपण अपेडा म्हणतो, एक ई एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. तर त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांसोबत भेटलो आणि आपल्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग कसं पाहिजे, त्या कंट्रीचे नॉर्म्स काय आहेत, त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि ह्या समजून घेतल्यानंतर ते लोकं पण खूप सपोर्ट करतात आपल्याला. त्यांना पण खूप म्हणजे मजा येते, की आपल्यासारखे लोकं नवीन ज्यावेळेस त्यांना भेटतात आणि सर आम्हाला अशा पद्धतीने हे करायचंय, प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचं, ते चांगल्या पद्धतीने गाईड करतात. तर आम्ही अशा पद्धतीने त्या अपाड्याला व्हिजिट केली. सोबत काही लोकं होते. त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला आणि त्यांचे जे अनुभव आहेत, एवढ्या वर्षापासून ते काम करतायत त्या कंट्रीमध्ये, तर ते आपल्याला एक्झॅक्ट गाईड करतात आणि आपल्याला एक डायरेक्शन मिळते. जे-एन-पी-टीला व्हिजिट केली. त्या ठिकाणी कंटेनरचं स्टफिंग कसं होतं, कस्टम ऑफिसर कशा पद्धतीने क्लिअरन्सची प्रोसेस करतात, त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत, ह्या आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून समजून घेतल्या. तर लास्ट टाईम बरोबर 35 लोकं माझ्यासोबत होते, की ज्यांनी काम चालू करण्याच्या आधी हा प्रॅक्टिकल अनुभव घेतला. ज्यांना स्पाइसेसमध्ये काम करायचं तर स्पाइस बोर्ड मुंबईमध्ये आहे. तर त्याचे लॅब टेस्ट असतील स्पाइसेसच्या, तर त्यासुद्धा गव्हर्नमेंटच्या अगदी कमी कमी फीजमध्ये ते लॅब टेस्ट करून देतात. आपल्याला लॅब रिपोर्ट मिळतात. तर त्याचं सॅम्पलिंग कसं करायचं, कोणकोणते स्पाइसेसचे त्याचे त्या ठिकाणी टेस्ट होतात. टर्मरिक असेल, रेड चिली पावडर असेल, अजून अदर प्रॉडक्ट्स असतील. तर त्याचे लॅब टेस्ट रिपोर्ट सुद्धा स्पाइस बोर्डकडून मिळतात. आपल्याला काही इन्सेंटिव्ह असतात. तर हे सुद्धा त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात लक्षात आलं. त्याच्यानंतर पणन महामंडळ असेल, पणन महामंडळाचं फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्ससाठी पॅक हाऊस आहे. ते आपल्याला नवीन एक्सपोर्टरसाठी कशा पद्धतीने अवेलेबल होतं, त्याचे चार्जेस किती कमी आहेत इतर प्रायव्हेट पॅक हाऊसपेक्षा. हे सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांकडून समजून घेतलं आणि त्यासोबत त्या सगळ्या ऑफिसर सोबत आपण काय केलंय, एक चांगले रिलेशन डेव्हलप केले. आणि रिलेशन डेव्हलप केल्यानंतर ते लोकं खूप आपल्याला मदत करतात. कारण की काम चालू करताना आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर हे स्टडी टूरच्या माध्यमातून आणि ग्रुप ॲक्टिव्हिटी केल्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स वाढत असतो. प्रत्यक्षात पॅकेजिंग युनिट असेल, पॅक हाऊस असेल, त्या ठिकाणी स्टफिंग किती होतं, की आपलं प्रॉडक्टचे नंबर ऑफ बॉक्सेस किती असतात, ते स्टफिंग कसे केले जातात, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली हे लोकांना त्याचा एक्सपिरियन्स दिला. मग गेट टुगेदर असेल, ते सुद्धा आम्ही एक्सप्लोर केलं आणि ह्या स्टडी टूरच्या माध्यमातून खूप सारा कॉन्फिडन्स लोकांमध्ये आला. तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये काम करताना हे आमच्या नाशिकला आय-सी-डी आहे, इनलँड कंटेनर डेपो ज्याला आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी कस्टम क्लिअरन्सची प्रोसेस कशी होते? इम्पोर्ट करताना क्लिअरन्सची प्रोसेस कशी होते? एक्सपोर्ट करताना क्लिअरन्स म्हणजे काय होतं? हे तिथल्या कस्टम ऑफिसरकडून आम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी समजून घेतल्या. आणि त्याच्यात चॅलेंजेस काय आहेत? किंवा काही लोकं कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी माल प्रॅक्टिसेस करत असतात. तर ते केल्यानंतर ते अडचणीत कसे येतात? त्यांना कोणकोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? हे आधी आपण काम चालू करण्याच्या आधीच जर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, तर काय होईल? आपण त्या गोष्टींपासून अवेअर होतो आणि आपण त्या ज्या मिस्टेक आहेत त्या अव्हॉइड करतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट ह्या स्टडी टूरच्या माध्यमातून लोकांनी मिळवलेला आहे आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सह्याद्री फार्मला आम्ही व्हिजिट केली, की सह्याद्री फार्म नाशिक बेस्ड ॲग्रीकल्चर एक्सपोर्टमध्ये खूप मोठ्या लेव्हलला काम आहे. ग्रेप्स मध्ये भारतातले सर्वात मोठे एक्सपोर्टर ते आहेत. तर त्या सह्याद्री फार्मला व्हिजिट केल्यावर त्यांचं पॅक हाऊस कुठल्या लेव्हलला आहे, ते कुठल्या लेव्हलला काम करतायत,
हे एक व्हिजन आपलं क्लिअर होतं आणि आपण जस्ट सुरुवात जरी केलेली असली तरी आपण कुठल्या लेवलला जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण सह्याद्री फार्म आहे. तर त्या ठिकाणी लोकांना आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देतो स्टडी टूरच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हिजन क्लिअर होतं आणि आपण काम करण्यासाठी प्रिपेअर होत असतो. लास्ट टाइम मी पण तेच केलं. काम सुरू करताना आधी फर्स्ट टाइम दुबईला गेलो आणि दुबईला गेल्यानंतर हे काही पिक्चर्स आहेत त्याच्यातले. तर दुबईला गेल्यानंतर तिथं मार्केटची नीड काय आहे, तिथे बायर्सची रिक्वायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मग कामाला सुरुवात केली. तिथल्या पेमेंट टर्म्स ज्याच्यासोबत आपण काम करतोय त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्या आणि मग कामाला सुरुवात केली, की त्याच्यामुळे आपलं काम हे स्मूथली चालू आहे. तर लास्ट इयर म्हणजे 2024 सप्टेंबरमध्ये माझ्यासोबत जवळपास 40 लोकं ज्यांना एक्सपोर्ट करायचे आहेत, त्यांना मी हे सजेस्ट केलं, की स्टडी टूरच्या माध्यमातून तुम्ही आधी या. तिथली बाहेरची रिक्वायरमेंट समजून घ्या. त्या बायरला प्रत्यक्षात भेटा. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि बायरला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स येईल. आणि हे केल्यानंतर मग तुम्ही कामाला सुरुवात करा. म्हणजे अननोन व्यक्तीला डायरेक्ट 8 ते 10 लाख रुपयाचं कंटेनर पाठवणं, त्यापेक्षा लाख रुपये खर्च करून जर तुम्ही प्रत्यक्षात त्याच्यासोबत व्हिजिट केली, तर पॉसिबिलिटी काय आहे, की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला एक परफेक्ट जजमेंट येतं, की ह्या व्यक्तीसोबत आपण काम केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण एक अशा पद्धतीने सुरुवात केली आणि दुबईमध्ये काही लोकांचं एक चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. आजही ते खूप छान पद्धतीने काम करतायत बाहेरसोबत. तर आपण हा ट्रेंड ओळखला पाहिजे. पण अगेन मी परत सांगतो, की दुबई हे खूप कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे. त्या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन असते. डिपेंड करतं आपलं प्रॉडक्ट कुठलं आहे. ठीक आहे. तर अदर ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे? तर अदर ऑप्शन्स पण आहेत. तर दुबईमध्ये आम्ही एक एक्झिबिशन पण अटेंड केले होते. वेगवेगळ्या कंट्रीतल्या बायर्सला भेटलो. त्यावेळेसचे काही पिक्चर्स आहेत. सोबतच दुबईमध्ये डेझर्ट सफारी असेल किंवा दुबई टूर असेल, तर ती पण आपण एन्जॉय केली, की फक्त बिझनेस न करता त्यासोबतच आपण त्या ठिकाणी कंट्रीचं कल्चर काय आहे, तिथले काय-काय आपण गोष्टी शिकू शकतो, तिथे काय गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो. तर ऑब्व्हियसली टुरिझम सुद्धा हा एक आपला तो बिझनेसचा एक पार्ट आहे आणि आपण स्टडी टूरमध्ये तो पण एक कव्हर करत असतो. तर आपल्याकडे सेकंड ऑप्शन्स काय आहेत? की दुबई फक्त मॅक्सिमम लोकं दुबई टार्गेट करतात. कारण ते गर्ल्ससाठी एक एंट्री पॉइंट आहे. पण एशियन कंट्रीसाठी जर एंट्री जर बघितलं, की थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इंडियाकडून इम्पोर्ट करतात आणि एक्सपोर्टही करतात. तर थायलंड आणि व्हिएतनाम ह्या कंट्री सुद्धा खूप आता ग्रोइंग कंट्री आहेत. म्हणून आपण नेक्स्ट स्टडी टूर जो आहे तो थायलंड आणि व्हिएतनामसाठी प्लॅन केलेला आहे. तर ह्या कंट्रीचा जर आपण ओव्हरऑल जर बघितलं commerce.gov.in या वेबसाईटवर आपण ट्रेड डेटा जर बघितला तर साधारणतः थायलंडचा 40,000 करोडचा मागच्या वर्षाचा एक्सपोर्ट इंडियातनं झालेला आहे थायलंडसाठी आणि व्हिएतनामचा जवळपास 44,000 करोडचा झालेला आहे. तर एवढ्या ह्यूज अमाउंटमध्ये एक्सपोर्टही झालेला आहे आणि त्या कंट्रीमधून इंडिया सोबत इम्पोर्ट सुद्धा करते. म्हणजे आपल्याला दोघं साइडने अपॉर्च्युनिटी आहेत. मग ते अपॉर्च्युनिटी फक्त आपण डेटावरती न काम करता प्रत्यक्षात डेटावरती काम केल्यावर त्या कंट्रीमध्ये जाऊन जर तसे टार्गेट ओरिएंटेड क्लायंट सोबत जर आपण मीटिंग्स केल्या, तर पॉसिबिलिटी जास्त वाढतात आणि आपल्याला तिथल्या ट्रेंड बिझनेसचा जो ट्रेंड आहे तो समजून घेतल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. आमचा तोच प्रयत्न स्टडी टूरच्या माध्यमातून आहे. तर थायलंडच्या या स्टडी टूरमध्ये आपण एक्झॅक्ट करणार काय? तर सर्वात महत्त्वाचं तिथलं मार्केटचा रिसर्च करणं, तिथल्या मार्केटची डिमांड काय आहे? तिथले बायर्स कोण आहेत? आपल्याला कॉम्पिटिटर्स कोण आहेत? त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? त्या कॉम्पिटिटरचं मटेरियल जे येतंय किंवा जे इम्पोर्ट होत आहेत ते वस्तू, तर त्या काय प्राइसला होत आहेत? हे आपल्याला मार्केट रिसर्चमधून लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर बी मीटिंग्स याआधी काही बायर सोबत आम्ही कॉन्टॅक्ट्स करून ठेवलेले आहेत. आपले इंडियन काही व्यक्ती तिथे आहेत आपल्या कॉन्टॅक्टमधले, की त्यांच्यासोबत आपण बी मीटिंग करून आपण कशा पद्धतीने आपलं काम एक्सप्लोर करू शकतो, कशा पद्धतीने एंट्री करू शकतो या मार्केटमध्ये. तर ते बी मीटिंग्स आपण त्या ठिकाणी करणार आहोत. होलसेलर सोबत त्या ठिकाणी मीटिंग करणार आहोत, की जे होलसेलर आहेत त्या प्रॉडक्टशी रिलेटेड. प्रत्येकाचे प्रॉडक्ट ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहेत. तर त्या होलसेल मार्केटला जाऊन ते काय रेटने बाय करतात, कुठून करतात, कशा पद्धतीने त्यांना पॅकेजिंगची रिक्वायरमेंट आहे, काय क्वालिटी हवी हे आधी आपण समजून घेतल्यानंतर मग आपल्याला आयडिया येईल, की आपल्याला समोरच्याची रिक्वायरमेंट ती फुलफिल करण्यासाठी मला काय करायचंय. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आणि मग आपण चांगल्या पद्धतीने काम हे करू शकतो. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत. सोबतच आपल्याला त्या ठिकाणी थायलंडमध्ये खूप छान पद्धतीचे नेचर आहे, टुरिझम कंट्री आहे. तर त्या ठिकाणी आपण 4 दिवसाचा स्टे करणार आहोत. सॉरी 4 नाईट्सचा स्टे करणार आहोत.
तर त्या ठिकाणी 2 मेजर सिटी आहेत, एक बँकॉक आणि पटाया. तर 2 नाईट्स हे बँकॉकमध्ये आणि 2 नाईट्स पटायामध्ये आपण ते सिटी एक्सप्लोर करणार आहोत. सोबत आपण बिझनेस पर्पज पण आपला असणार आहे. तर ह्या 4 नाईट्समध्ये बिझनेस सोबतच आपण अल्कायझर शो असेल, नॉंगनूच ट्रॉपिकल गार्डन व्हिजिट असेल, कोरल आइसलँड स्पीड बोट चं जे आहे तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. डिनर क्रूज असेल ते सुद्धा त्याच्यात एक्सप्लोर करणार आहोत. बँकॉक सिटी खूप डेव्हलपिंग सिटी आहे. त्या ठिकाणी टुरिझमचं खूप मोठा टुरिस्टचं खूप मोठं अट्रॅक्शन प्लेस आहे बँकॉक. तर त्या ठिकाणी सिटी टूर सोबत त्या ठिकाणी वेगवेगळे टेम्पल जे आहेत, त्या लोकांचं कल्चर काय आहे, त्यांना काय कशा पद्धतीने त्यांचे एक थॉट प्रोसेस आहे, ते खूपदा बिझनेसमध्ये खूप इम्पोर्टंट आहे आणि ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. जेम्स गॅलरी व्हिजिट असेल आणि यासोबतच एक आपल्यासोबत प्रायव्हेट कोच असेल, की जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला गाईड पण करतील. कारण की त्या ठिकाणी लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. त्या लोकांना बऱ्यापैकी इंग्लिश येत नाही. हिंदी तर खूप रेअर बोलली जाते. तर ह्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. तर आपल्याला गाईडची गरज पडते किंवा ट्रान्सलेटरची गरज पडते. तर आपल्यासोबत ट्रान्सलेटर सुद्धा किंवा गाईड हा असणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपण थायलंडमध्ये बघणार आहेत. कारण की ह्या फास्ट ग्रोइंग कंट्री आहेत. मागच्या 10 ते 15 वर्षात यांनी खूप मोठ्या लेव्हलला ट्रेड आणि कंट्रीची डेव्हलपमेंट केली. अशा इमर्जिंग ग्रोइंग कंट्रीमध्ये जर आपण एंट्री केली, तर आपला बिझनेस हा इझिली चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. हे यामागचं रिझन आहे. हे काही त्याचे तिथले फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, की अशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायचे. आता सर्वात महत्त्वाचं की आपण ह्या कंट्रीमध्ये काय-काय प्रॉडक्ट एक्सपोर्ट करू शकतो. जर तुम्ही एनालिसिस केलं असेल, तर टॉप 10 प्रॉडक्ट तुम्ही सिलेक्ट केलेत. मग त्याच्यात केमिकल्स असतील, आय-टीचे प्रॉडक्ट असतील, फूड प्रॉडक्टमध्ये स्पाइसेस आहेत. ठीक आहे. ते प्रोसेस्ड फूड असतील, गार्मेंट्स असतील, जेम्स आर्टिफिशियल ज्वेलरी असेल, स्टोन्स असतील, स्टील आणि अलाइड सेंटरचे डेव्हलपमेंट जर त्या कंट्रीमध्ये होते, तर ऑब्व्हियसली सिव्हिल वर्कसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतात. बेसिकली आपण फूड प्रॉडक्टमध्ये बघितलं तर राईस आहे, पीनट आहेत, स्पाइसेस आहेत. कारण त्या ठिकाणी टुरिझम एवढं आहे, तर हॉटेल इंडस्ट्री खूप ग्रोइंग इंडस्ट्री आहे. तर हॉटेल इंडस्ट्रीच्या किचनसाठी लागणाऱ्या ज्या एवढ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण एक्सपोर्ट करू शकतो. सेम थायलंड आणि व्हिएतनाममध्ये. तर व्हिएतनाममध्ये स्पाइसेसची खूप हेवी डिमांड आहे, पीनटची आहे, त्याच्यानंतर राईसची आहे, बासमती आणि नॉन बासमती. हे प्रॅक्टिकली आपण त्या ठिकाणी वेअर हाऊसला व्हिजिट करून त्यांच्या रिक्वायरमेंट, त्याची पॅकेजिंग ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आणि आपण त्या कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो, हे सुद्धा आपण त्या कंट्रीमध्ये गेल्यानंतर करणार आहोत. जसं एक्सपोर्ट केलं जातं त्या पद्धतीने व्हिएतनामवरून काही गोष्टी इम्पोर्ट पण होतात मोठ्या प्रमाणात. चिन्नामो म्हणजे दालचिनी ज्याला म्हणतो, एक स्पाइसेसचा प्रकार आहे, की ते खूप मोठ्या प्रमाणात व्हिएतनामवरून इंडियामध्ये इम्पोर्ट होतं. तर आपण इम्पोर्टला पण संधी आहे. ऑब्व्हियसली याची कन्साइनमेंट शिपमेंट व्हॅल्यू ही जास्त महाग आहे. आपण एल-सी-एल शिपमेंट करू शकतो. त्याच्यानंतर हनी असेल, हनी किंवा अजून काही प्रोसेस्ड फूड आहेत, काही प्रोसेस्ड प्रॉडक्ट आहेत. तिथले कॉफी असेल, ही सुद्धा इम्पोर्ट केली जाते. तर असे काही ठराविक प्रॉडक्ट आहेत, ते तिथे इम्पोर्टला पण आपल्याला चांगली डिमांड आहे. लास्ट टाईम मी त्या काही बायर्ससोबत भेटलो होतो व्हिएतनामचे, तर त्यासोबतचे फोटो या ठिकाणी दिले आहेत आणि त्यांच्याकडून त्या रिक्वायरमेंट समजून घेतल्या. हे जे बायर आहेत त्यांची व्हिएतनाममध्ये एक मॉलचं एक चेन आहे. जसं आपल्याकडे डी-मार्ट किंवा बिग बाजार आहे, तसं यांची सप्लाय चेन आहे. तर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांची पॅकेजिंग काय आहे, तर ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. सोबतच बिझनेस टूर असतील, वेअरहाऊसच्या व्हिजिट असतील, बायरसोबत बी-टू-बी मीटिंग असतील, हे करताना आपल्याला त्या कंट्रीमध्ये एक्सप्लोर पण करायचे असतात. सिटी टूर असतील व्हिएतनामचे. तर व्हिएतनाममध्ये एक कॅपिटल मार्केट आहे, एक सगळ्यात मोठा ज्याला हो ची मिन्ह सिटी ही मेन सिटी आहे. तर तिथलं कॅपिटल मार्केट जे आहे, तिथे व्हिजिट करायची आहे. तर त्या सिटीमध्ये आपण इंडिपेंडन्स पॅलेस असेल, आयकॉनिक व्हिएतनाम वॉर लँडमार्क असेल, वार रेमंड म्युझियम असेल, बेंथान म्हणून एक मार्केट आहे त्या ठिकाणी एक लोकल मार्केट, की त्या मार्केटमध्ये पण खूप सारे गोष्टी इम्पोर्ट केल्या जातात आणि एक्सपोर्ट केल्या जातात. तर मग त्या मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, की आपण ते ह्या बिझनेस अँगलने आपण त्या अपॉर्च्युनिटी बघतोय. तर ते पण आपण व्हिजिट करणार. सायगाव म्हणून एक पर्टिक्युलर एरिया आहे. तिथे स्काय डेजचे आणि क्यूची टनेल्स आहेत आणि चिॲक लॅम्प पॅगोडा अशा वेगवेगळ्या डेस्टिनेशनला आपण त्या ठिकाणी व्हिजिट करत असतो. आणि त्या पद्धतीने आपल्याला हे प्रॅक्टिकल अनुभव आल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला क्लॅरिटी मिळते, की आपल्याला करायचं काय? तर याचा एक बजेट जर आपण बघितला,
तर तो कशा पद्धतीने असणार आहे? तर याचा थायलंडसाठी आणि व्हिएतनाम अशा 2 कंट्री आहेत. तर थायलंडसाठी आपण प्लॅन करतोय, की 4 नाईट 5 डेज 5 दिवस 4 रात्रीचा जो बजेट आहे, तो फिक्स कॉस्ट जी आहे ती ₹35,000 अगदी मिनिमम कॉस्टमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. अगदी बेसिक कॉस्टमध्ये. तर ह्या ₹35,000 मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत, त्या जर आपण समजून घेऊ, की पिकअप असेल आणि ड्रॉप असेल एअरपोर्ट टू एअरपोर्ट. म्हणजे आपण थायलंडमध्ये एंट्री केल्यावर एअरपोर्टवरती आपल्याला पिकअपसाठी येतील हॉटेलपर्यंत. त्याच्यामध्ये हॉटेलचा स्टे असेल, साईट सीन असतील, हॉटेलकडून ब्रेकफास्ट आणि डिनर या ठिकाणी लंच इन्क्लूड नाही. एक टाईमाचं असतं. ज्यांना इन्क्लूड करायचे ते एक्स्ट्रा करू शकतात आणि लोकल ट्रान्सपोर्टेशन. या सर्व गोष्टी या 4 नाईट्स 5 डे म्हणजे या 35,000 मध्ये इन्क्लूड असतील. यामध्ये इन्क्लूड नसणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर एअरफेअर ऑब्व्हियसली फ्लाइटचे जे तिकीट आहे ते या व्यतिरिक्त आहेत. त्याच्यानंतर टिप्स असतील किंवा लंच असेल, कोणाला एक्स्ट्रा काही फूड अफोर्ड करायचे तर ते करू शकतात. लिकर, शॉपिंग आणि एनी एंट्री तिकीट एक्स्ट्राचे जे काय असतील ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीयेत. तर साधारणतः आपण एअरफेअर जर पकडलं, व्हिसा ऑब्व्हियसली याच्यामध्ये ऑन अरायव्हल व्हिसा आहे थायलंडसाठी, पण व्हिएतनामला व्हिसा आपल्याला आधी करावा लागतो. तर एअरफेअर टेंटेटिव्ह आताच्या याच्यानुसार बघितलं तर 20,000 च्या आसपास एअरलाईनचे तिकीट आहेत. जर टोटल बजेट जर बघितला एअरफेअर इन्क्लूड करून तर 55,000 ₹55,000 आपण 5 दिवसाचा हा टूर चांगल्या पद्धतीने करू शकतो. याच्यात टुरिझम पण होतं, प्लस आपला बिझनेस टूर पण हा कंप्लीट होतो 5 डे साठी. सोबतच आपण थायलंडवरून व्हिएतनाम पण प्लॅन करतोय. ज्या लोकांना फक्त थायलंड पर्टिक्युलर टार्गेट करायचे तर ती एक कंट्रीची टूर करून सुद्धा परत येऊ शकतात 5 दिवसाची. सोबत ज्यांना थायलंड प्लस व्हिएतनाम करायचे तर व्हिएतनामसाठी पण आपण ते करू शकतो. तर व्हिएतनामसाठी जे आहे, तर 3 नाईट 4 डेज आपण ते करणार आहेत. थायलंडवरून बँकॉकवरूनच आपण हो ची मिन्ह सिटीला आपण डायरेक्ट जाणार आहोत आणि ज्यांना फक्त थायलंड एक्सप्लोर करायचे, थायलंडचे व्हिजिट करून ते रिटर्न येऊ शकतात. तर 3 नाईट 4 डेज आपण नेक्स्ट व्हिएतनाममध्ये कंटिन्यूअस आपला प्लॅन आहे. तर तो बेसिक कॉस्ट आहे त्याची 25,000 25,000. अगेन ह्या 25,000त कोणकोणत्या गोष्टी आहेत अवेलेबल? तर पिकअप असेल, एअरपोर्टवरून ड्रॉप असेल, हॉटेलचा स्टे असेल, 3 स्टार हॉटेल, साईट सीन्स असतील तिथले, सिटी टूर असेल, ब्रेकफास्ट आणि डिनर त्याच्यात इन्क्लूड असेल आणि लोकल ट्रान्सपोर्टेशन. याच्यात इन्क्लूड नसलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? तर एअरफेअर, टिप्स, लंच, शॉपिंग, एनी एंट्री तिकीट ह्या इन्क्लूड नाही आहेत, त्या एक्स्ट्रा असणार आहेत. ऑब्व्हियसली व्हिएतनामसाठी इंडियन्स लोकांना व्हिसा लागतो. तो व्हिसा आपल्याला आधीच करायचा आहे. तो ह्या 25,000 मध्ये इन्क्लूड आहे. या व्यतिरिक्त एक जर आपण बेसिक फेअर जर बघितलं, तर त्याच्यातलं जे फेअर आहे, एअरलाईनचे जे तिकीट आहेत, तर व्हिएतनामसाठी जे आहे, तर ते आहेत 15,000 15,000 जवळपास डिपेंड करतं तुम्ही कधी बुक करतात. ते कमी जास्त होऊ शकतात. मे बी 12,000 पण होऊ शकतं, 11,000 येऊ शकतं. तुम्ही बुकिंग कधी करतात एअरलाईनची त्याबद्दल आम्ही गाईडन्स तुम्हाला नक्की करणार. पण ही 25,000 ही फिक्स कॉस्ट आहे. अराउंड जर 4 दिवसाचं बघितलं आपण तर व्हिएतनामची कॉस्ट जाते 40,000 40,000. पण याच्यात तुम्ही प्रत्यक्षात तिथलं मार्केट रिसर्च करू शकता, तिथल्या बायर सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या ठिकाणी जाण्याच्या आधी कोणकोणत्या गोष्टी प्रिपेअर कराव्या लागतात. हं, काय तयारी करावी लागते? आधी त्या बायर सोबत मीटिंग सेट करण्यासाठी कशा पद्धतीने मेल करावा लागतो, कशा पद्धतीने अप्रोच करावा लागतो. हं, प्रॉडक्टचं सॅम्पलिंग घेऊन जाण्यासाठी काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि मग त्या प्रिपरेशनने मग आपण त्या ठिकाणी कंट्री व्हिजिट करणार आहोत. म्हणजे एक्झॅक्ट आपला मिनिट टू मिनिट आपला युटिलाइज होईल. तर अशा पद्धतीने ही सगळी कॉस्ट आहे. जर दोघं बघितल्या टोटल तर 55,000 थायलंडसाठी आणि 40,000 टोटल टेंटेटिव्ह ही व्हिएतनामसाठी आहे. 95,000 दोघं कंट्रींचा व्हिजिट होते. टोटल 8 दिवस असतात. 8 ते 9 दिवस आणि ज्यांना फक्त थायलंड करायचं तर 5 दिवस आणि ज्यांना फक्त व्हिएतनाम करायचं तसंही आपण करू शकतो. त्यासाठी तुम्ही पर्सनली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. यासाठी टेंटेटिव्ह डेट दिलेले आहेत आपण 10 ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण हे सगळं प्लॅन करतोय. यातला एखाद दिवस प्लस मायनस मागे-पुढे होऊ शकतो. हे फायनल शेड्यूल लवकरच तुम्हाला कळवलं जाईल किंवा त्यासाठी आमच्यासोबत तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात फायनल शेड्यूलसाठी. तर यासाठी आपण लिमिटेड लोकांसोबत वर्कआउट करतोय, की तिथे खूप जास्त क्राउड घेऊन जाण्यात काही पॉइंट नाहीये, की आपला जे मेन उद्देश आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. तर ते आपण प्रॉपर ऑर्गनाइज करण्यासाठी लिमिटेड लोकं म्हणजेच फक्त 25
ते 30 लोकांसाठी आपण ही अपॉर्च्युनिटी देतोय आणि ऑलरेडी 50% पेक्षा जास्त लोकांची ऑलरेडी बुकिंग झालेले आहेत. काही लिमिटेड लोक आहेत की त्यांना आपण अलाउ करू शकतो. तर यासाठी तुम्ही अगदी बेसिक अमाउंट जी आहे, ही बुकिंग अमाउंट म्हणून 5000 तुम्ही टोकन अमाउंट देऊन बुक करू शकता तुमचं सीट आणि रिमेनिंग अमाउंट जी आहे, तर रिमेनिंग अमाउंट 20 तारखेपर्यंत तुम्ही पे करायची की त्या 50% रिमेनिंग अमाउंट मधून आपण सर्वात आधी व्हिसा आणि तिकिटाचे फ्लाईटचे तिकीट बुक करतो. कारण की जसं ती आपली डेट जवळ येते तसं फ्लाईटचे तिकीट हे वाढून जातात आणि ते एक्स्ट्राचं बर्डन तुमच्यावर येऊ शकतं. म्हणून आपण लवकरात लवकर 50% अमाउंट बुकिंग अमाउंट दिल्यावर 50% अमाउंट दिली, की आपण फ्लाइटची तिकीट रिझर्व्ह करतो आणि रिमेनिंग अमाउंट आपल्याला 25 तारखेच्या आत ही द्यायची आहे. म्हणजे आपण हॉटेल बुकिंग आणि बाकीच्या अदर गोष्टी त्याच्यात करू शकतो. तर हे पूर्ण पेमेंटचं शेड्यूल आहे. याच्याबद्दल काही तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे लोकं वन टाईम बुकिंग करतील, की सर मी टोकन अमाउंट आणि 50% 3 टप्प्यात न करता मला वन टाईम करायचंय. तर जी बेसिक आपली अमाउंट आहे, म्हणजे 35,000 आणि 25,000 त्या बेसिक अमाउंट फ्लाइटची तिकीटं सोडून त्या बेसिक अमाउंटच्या 5% आपण त्याला डिस्काउंट देतो वन टाईम पेमेंट केल्याबद्दल. तर ऑब्व्हियसली तो जवळपास 3,000 च्या आसपास तो डिस्काउंट असतो आणि जर तुमच्याकडून ग्रुप बुकिंग येत असेल, ग्रुप बुकिंग म्हणजे 4 लोकांचा ग्रुप असेल. तुम्ही आहेत आणि तुमच्या माध्यमातून दुसरे 3 लोकं येतायत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये 10% पर्यंत तुमच्या बुकिंग म्हणजे तुमची जी अमाउंट आहे 60,000 त्याच्यात 10% तुम्हाला हे इन्सेंटिव्ह किंवा डिस्काउंट हा मिळणार आहे. ठीक आहे. पण तुमच्या माध्यमातून 3 लोकं येणं गरजेचं आहे. तर हे अगदी लिमिटेड लोकांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. बिझनेस प्लस टुरिझम दोघं गोष्टी साध्य होणार आहेत आणि अगदी अफोर्डेबल कॉम्पिटिटिव्ह प्राईसमध्ये आपण या सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज केलेल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर तुम्ही तिथं ह्या पद्धतीने, ह्या वेने जर आपण गेलात, तर नक्कीच आपला बिझनेस हा चांगल्या पद्धतीने सुरुवात ही होऊ शकते. ऑलरेडी आम्ही ह्याच पद्धतीने गेलोत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लोर करतोय. लास्ट इयरला आमच्यासोबत जे लोकं आले होते, त्यांनी पण हीच स्ट्रॅटेजी फॉलो केली आणि त्या पद्धतीने ते काम हे करतायत. आय होप लिमिटेड सीट आहेत मी आधीच सांगितलंय. तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत अगदी राइट पोहोचली असेल. या ठिकाणी एक क्यूआर कोड दिलेला आहे किंवा पेमेंटचे ऑप्शन्स पण मी आपल्याला अवेलेबल करून देतो. तर हे क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही टोकन अमाउंट पे करू शकतात किंवा तुमची जी टोटल पॅकेजची जी कॉस्ट आहे ती तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून पे करू शकतात. हे पेमेंट्स ऑप्शन आहेत. ऑलरेडी खूप साऱ्या लोकांनी एक्सपिरियन्स घेतलाय. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम डेव्हलप केलेलं आहे त्यांचं. आता तुमची बारी आहे. तर डिसिजन तुमचा आहे. तुम्ही डिसिजन घ्या आणि एक डिसिजन आपला खूप मोठ्या लेव्हलला बिझनेस हा कन्व्हर्ट करून देऊ शकतो. आय होप तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन प्रॉपर पोहोचली असेल. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि या संदर्भात आपल्याला काहीही अडचण असेल, तर तुम्ही फ्रँकली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतात. आपला नवीन एक्सपोर्टर लोकांसाठी ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड झाल्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन तुम्हालाही नक्की मिळणार आहे. सो थँक यू व्हेरी मच.